तिकडनं पण रतनगडाला जाऊ शकतो. कुठून? हा इथं आहे की रतनगड. हा मग जातो. हा रूट वेगळा आहे की राव. अमृतेश्वर फॉल रतनगड. मी इकडून कसं रोड आहे रे? ते त्याला जाऊन द्या. कुठं? हा का? ॲक्च्युली ट्रॅक इथूनच वाटतं मग. हां अरे सगळीकडनं जाईल. तो तिकडे भेटतो का खाली? हा इथूनच आहे की प्रवारा. इथून हा प्रवारा इथून सुरू होते काय? नाही इथून ना सगळी प्रवारा नाव दिलं फॉलला. हे असे फॉल काल लय भेटले असते आपल्याला. दिवस आला असतो तर. फॉलच नाही. आपल्याला खालचं पण दिसलं नाही काय यार ना. इकडे इकडे बघ किती डोंगर बघ किती तिकडे. तिकडचं ते असं बहुतेक असं मला वाटतंय. कुठला? ते समोरचा बहुतेक हा असू शकतो. तेच आहे डोंगर. नाही आहे रे. जास्त उंच दिसते. Today's journey started at 9 o'clock. We are moving towards Ratangad. This is Ratanwadi. Right now we are only 2 people. हा वर समोर दिसतोय रतनगड. हा इथं नाही आहे. पुढचं रतनगड आहे. एकदम भारी आहे. त्याच्यात गेलाच थोडा इथं ते पिल्लू काय घाबरलेलं आहे आज. समोर दिसतोय हा धुक्यात रतनगड. हे निसर्गाने नटलेलं आपल्याकडचं डोंगर दर्या. धुमाळांचा हा CTRचा घेतलेला नवीन बूट. एक नंबर. खूप भारी वाटतंय असं असं तो म्हणतोय. कम्फर्टेबल पण आहे. विशेष म्हणजे स्पेशली आमच्यासाठी राजूरमध्ये तेवढा एकच पीस आमच्यासाठी पाठवून दिला होता. 22 पासून रिझर्व ठेवण्यात आला होता. ऑक्टोबर. छोटे छोटे धबधबे. आत्ता जस्ट पाऊस होऊन गेला. सकाळपासून पाऊस चालू आहे. रात्रीपासून पाऊस चालू आहे. पण जसं जसं आम्ही जातोय तसं आमच्यासाठी फक्त वातावरण ओपन करून ठेवलेलं आहे. तशी आम्ही सेटिंग करून ठेवली होती. हाफलातून हा भंडारदऱ्याचा बॅकवॉटर आहे. हे डोंगर, हे दरी, हे डोंगर, हे दरी. इथं आमच्या सगळ्यांसाठी एक कमाल बांधून ठेवलेली आहे. इट इज वाईल्ड लाईफ भंडारदरा. भंडारदरा 100% भरलेला आहे. त्याच्या बॅकवॉटरचा हा होय. काय वर कुठं? हा हे होय वॉचिंगसाठी असं रात्रीचं. हा इथं वॉचिंगसाठी बनवलेलं आहे. हे बघ असं पवन पडलेलं ना असे लई होते. नेटवर्क आले वाटते. इथं मेसेज आला एक. पुढून चल जा पुढून घे. वरून घे की. तिथं घसरत जाऊ नको. हा थंडी वाजली. तिखट वाटली.
हाय, हाय. अतिशय स्वच्छ पाणी आहे, अतिशय स्वच्छ. हा व्हिडिओ चालू आहे ऑलरेडी. अल्ट्रा क्लीन पाणी. हे बॉटल भरून घेतो काय, बॉटल भरून घेतो. जाऊ दे पुढे घेऊया. बाहेर निघालं पाहिजे ना, निघते की. हा 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 हा. हे बघा धबधबा. ठीक आहे. झूम. चला सावकाश तू बघून चाल. इकडे डावीकडे खाली दरी आहे बघ, डावीकडे खाली आहे दरी. सावकाश आहे बागा. एकदम छोटा असतं म्हणजे तुझं तोंड दिसते. हे खूपच भयानक आहे इथं. म्हणजे खूप दाट आहे, म्हणजे खूपच दाट आहे. म्हणजे असं वाटतं संध्याकाळ झाली. आम्हाला असं वाटतं आम्ही फक्त दोघंच येत होतं ट्रेकिंग करायला. आज खूप मोठा क्राऊड असतोय पण कोणीच नाही आहे आम्ही सोडून. पुढं आहेत 2-3 लोक आहेत. आणि हे हो तुम्हाला ह्याच्यातून तुम्ही काही येऊ शकत नाही, आम्ही फक्त जाऊ शकतो कारण आम्ही सॉलिड लेचपेचं काम नाही.
इन्फ्रारेड नसतं रे. बहुतेक हां. हां हां. येस येस. ते इन्फ्रारेड नसते ना. हवाईचे आहेत ना हवाई सगळे. वन ऑफ द पहाड पे हम आगे हे बघा खाली कसं आहे एकदम खाली आहे. आता धुका असल्यामुळे वरचा धबधबा दिसत नाही आहे तरी तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसते का काही नाही नुसतं पांढरा दिसतं. आणि कुत्र्याला आम्ही गाईड म्हणून घेतलेलं आहे. तो आम्हाला गाईड करतो आहे. पूर्वेला सगळं मोकळत आहे. तलाव वगैरे दिसतो तर वर जायचं आहे मला. चला हे एकदम घनदाट आहे. वासोटा आहे ना हाच फील आहे बघ वासोट्याला. हा धबधबा असाच खाली जाते. मला सगळं व्ह्यू काढला आहे ना वरून खाली उतरणार. हा खालून परत वर जायचं. असंच चालू आहे रस्ता. खाली वर 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 खाली कमी वेळा वर जास्त वेळा असं चालू आहे. हे बघा वरून इकडं छोटे छोटे बंधारे बांधले तिथं वरून पाणी येतं. अजून वर जायचं. हा रोड इकडे. आता धुकं जरा वाढत चाललंय. अरे कार्यकर्त्यांचे बघून डोळे फिरतील इथं. हां इथं बघून डोळे फिरतील म्हटलं. इथं चढायचं तर लांबच राहिले. आता इथून खाली असला आउटलातून व्ह्यू आहे पण आता धुक्यामुळे काय दिसत नाही आहे. या ह्याच्याशिवाय चढूच शकत नाही इथं. हां कोण काल खूप सुंदर त्याच्यासारखं कोणत्याही जगात नाही. अयो हां माहिती बाबा पण हे हो गळून पडलेलं आहे. मागं बघायचं नाही. मागं बघितलं तर विषय संपला. एकदमच खाली आहे. हां वरपर्यंत येईल काय. अरे पण एकदम स्टेप आहे ना असं खाली. मला वाटतं त्यावेळेस फोडलेलं दिसते. त्यावेळेस फोडून तयार केलं असणार आहे.
बसले मग ते हा रविला तुला भयाने ठेवायचे कसं आहे मित्रांन पण विसरते येतो असं घेतो येत तर करतो दुकान बॅटरी चालू आहे हॉटेल दरवाजा झाला घराचा काय बूट पाहिजे होते काय छोटी चालून आली छोटी चालून आली अजून एक छोटी बुवा आहे तेच की हवेत मॉइश्चर होतं ना दोन तासात हा ना बरोबर आहे की आपण स्पीड तेवढं होतं येड्या घाबरायचे काम नाही नो वे अरे ते चढ वर चढ अगोदर कारवीचं बघू शॉपर मागावं लागेल उतरायला खाली डायरेक्ट घसरते तुझं डेंजर आहे वाटतं तुझं होय तुझं लय डेंजर आहे साईडनंच परत सपोर्ट पण नाही आहे हे इकडं दरवाजा आहे का इकडं जायचं म्हणतात ते जाऊन घरी पण असं आहे बघायची इकडनं पण रोड होता की खाली काय दिसतच नाही रे घेऊ अफलातून निसर्ग आहे खाल्लेले असतील ना पानं पानं खाल्ली काय माहिती खाल्लेत का इट इज व्हेरी गुड धुकं आहे धुक्यामध्ये तुम्हाला काय कळणार नाही तर काय ते न कळायलाच बरं असं आहे ते आम्ही ऑलरेडी डोंगरावर म्हणजे किल्ल्यावर आहोत आम्ही ऑलरेडी हे बुरुंदाच्या रोडने चालले आणि असंच नाही खाली तुम्हाला काय दिसते हे फक्त ढग आहे ढग हे फक्त ढग आहे ढगामध्ये आम्ही खरं सांगतोय ढगामध्ये ढग असे दिसतात तुम्हाला जर कळत नसेल तर येऊन बघायचं होय याची डोळा हे बघा रेलिंग आहे आणि राईट साईडला असं आहे की ते आम्ही सांगू शकत नाही आम्ही तोंडातून सुद्धा उच्चारू शकत नाही एवढं भारी आहे खाली राईट साईडला
काय एक नंबर एक नंबर अरे पण हे काय होय हरी घे. इकडे बघ ह्याच्यामुळे आता हवा नाही आहे. अरे अजून वर आहे की. हो नाही अजून त्याचा हा हे बघ हे बघ डोंगरामुळे हवा आणि सेम वर्क होतंय हिमालयामुळं. आम्ही आता जवळजवळ ढगाडावरच आलेलो आहे. पण इकडून बघा एवढी भयानक हवा येते. मला ढग दिसत असेल बघा सायलेंटली बघा ढग असं आमच्या अंगावर जाते आणि असं दिसतंय. असेल हे खूप आपलातून आहे. भयानक एक्सपिरियन्स आहे भयानक. कुणाचंच काम नाही इथं. नो वे किरकोळ लोकांचा काही विषयच नाही इथं. तर नेमकं एक्सप्लोरच करता येत नाही आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की खूप धोका असते इथे. अरे ते तिकडून फिरून आपण आलो असतो ना तर तिकडून आता तिकडनं जाण्यापेक्षा इकडनंच गेलेलं बरं कारण वार आहे तिकडं. या असं गोल राऊंड आहे आता. आम्ही इकडनं इकडं चाललंय. इकडनं यायला पाहिजे होतं. काय हे एकदम सगळीकडची हवा एकत्र अशी दुसऱ्या तिकडे पडते जोरात येते. तेव्हा आम्ही आता इथं जरा हवेच्या प्रेशरने आपोआपच पुढे जातोय. म्हणून ही दिलेली याची छत्री आम्ही तिला हायलाईट करतोय. खूप भारी छत्री आहे ती कारण खूप स्ट्रॉंग आहे. इथं दरवाजा आहे काय म्हणत त्याला कल्याण दरवाजा. हा कल्याण दरवाजा आहे. हा हे असं वर इथं खाली जायला लागतं. इथं खाली असं पाय अशा मोठ्या पायऱ्या तिथं. त्यामुळे तुमचे पाय खूप मजबूत पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी शूज हे वेगळीचे पाहिजे. सिक्युरिटीसाठीच आणि त्यावेळेचे अजून दरवाजा आहेत. दरवाजा हा कला दरवाजा त्यावेळेचे दरवाजा नसेल लागलेले हातपूच्या सगळे फोटो शकत खरं बापरे. हा ना मेन दरवाजा इकडे नाही का हा साम्राज्य साईडने. हा का कुठल्या असेच का आयुष्य कसल्या पायऱ्या कसल्या पायऱ्या आपण दरवाजा बंद झाला तो का पुरे आपण तिथं झोपूया उद्या सकाळी जाऊया. हे उद्या जागा आहे झोपायला. असंच उतरायला हे असं आहे डायरेक्ट खाली आहे दोन्हीच्या मध्ये. डायरेक्ट खाली म्हणजे कोणताच आहे ना मला ते असं कसं खाली नाही तर अवघड आहे. अरे एकदम स्टेप असतं डायरेक्ट खाली असंच आहे खाली. कसं खाली माहिती आहे 90 डिग्री पण नाही आहे पण जवळजवळ 60 डिग्री असेल ना. 60 डिग्रीमध्ये असं एकदम स्टेप्स खाली येते. खाली किती लागत असेल खाली किती हां हवा बाहेर पाहिजे होतं रे. थांबा हा चल चला आलो
बघा हा बोगदा आहे असा, आणि इथं भयानक वार आहे दिसत असेल इकडनं सगळं मुंबई दिसतं. हा सावकाश सावकाश. अजून इथं वर जायला जागा आहे, अजून वर जाता येतं. दॅट इज व्हेरी रिस्की बिकॉज पाऊस आलेला आहे आता, गोळे, आणि इकडं सगळं कोकण दिसते. हो कसं काय? आता छोटी लॅडर आहे इथनं पुढं बारकी. खतरनाक आहे, खतरनाक आहे. हो अजून एक आहे तिकडं. Yes, yes. Slow. आस्ते आस्ते कदम, आस्ते कदम काका, कदम काका आस्ते. हाँ हाँ. नवीन शोध लागला, नवीन शोध लागला आज. हे रेलिंगच्या नादाला लागू नको. हा कंटिन्यू. शपथ. छत्री. हा छत्रीने भारी काम केले. नाही ते चांगली आहे. विजय प्राऊड ऑफ युअर छत्री. यस. Now you go ahead and take my video. हो जरा धरकट धरकटच येते, धरकट येते जरा. एखादं घाबरणारा आलं ना मग काय खरं काम नाही. लक्षात ये. युवराज धुमाळ गडावरून खाली येताना, राजे गडावरून खाली येताना छत्रपती शिवाजी महाराज के जय. अफलातून आहे अफलातून. आता हे धुक्यामुळे तुम्हाला काहीच एक्सप्लोर करता येत नाहीये, पण विषय जर काढला हाड आहे हाड.
नुसताच हाड नाही, हाड हाड आहे. लय भयानक आहे, लय भयानक. धुका आहे म्हणून काही दिसत नाही, त्यामुळं सेफली असं वाटतंय उतरू शकतो. पण हे खूपच भयानक आहे, कारण खाली जर बघितलं तर डोळे नुसतेच फिरत नाही, घराघरा फिरतात. हो हे बघा बघा, हे बघा, हे समोर दिसतंय ना, हा हा वासोटा आहे आपलं. काय कुठला किल्ला रे? रतनगड, रतनगड. हे बघितलं का? हे आता शिड्या दिसतील का? शिड्या, अरे आला की पूर्ण. होय, आपल्यासाठी मस्त व्ह्यू केला ती. शिड्या नाही दिसत हे, पण बघितलं का? अरे शिडी आहे की तिथं. कुठे गेलं ते? वर आहे तिकडे, त्याच्यावर आहे तिकडे, त्या तिकडे खूपच लांब आहे ते. समोर दिसतंय ना ते, हा बोट दिसतंय ना, तिकडे शिडी आहे. जसं इकडे ते कोपऱ्या आंध्रामध्ये. पण हे बघा खूपच भयानक आहे. बघितलं काय? असं हे जे समोर दिसतंय ना, हे असं डायरेक्ट 90 डिग्री आहे. इकडं दुखालं परत, इकडे दुखाल तोपर्यंत दुखालं की शेट व्हिडिओ दोस्तोर दुखालं बोललो. आणि हे बघा इकडं, हा हे जे समोर दिसतंय हे भंडारदरा तलाव आहे. त्याला तुम्हाला झूम करून दाखवतो जरा, जेवढं दिसतंय तेवढं बघा. इथं असा एक मध्येच एक स्पॉट असा आहे, मस्त आहे की तिथे उभं राहून तुम्ही सगळं एक्सप्लोर करू शकता. हे धुमाळ पाटील आहे, सातारचे पाटील सरपंच, लिंबगावचे सरपंच आहे. तिकडे ऊन पडला तिकडे येड्या. चल छत्र्या, काय घेतलं की? इथं चांगलं. इथं धबधब्यासकट ये, पटकन ये. धुका आल्यावर परत दिसत नाही काही. विशेष म्हणजे आपल्याला थोडासा झलक दिली आहे, आम्हाला जे दिसतंय ते ह्याच्यामध्ये दिसत नाही, कारण डोळे जे दिसतंय ते भयानक आहे. लवकर आहे. हा वरचा धबधबा एक छोटा दिसतोय. आता आम्ही इथं बसून जेवणार आहे. ज्यावेळेस गेलो राफ्टिंगला त्यावेळेस इथं काही दिसत नव्हतं दरीमध्ये. काय आणि हा बघा, हे बघा समोर जे दिसतंय, हे बघ समोर युवराज, तुझ्या समोर दिसतं ना भिंत रचलेली, तिथून आलो वाटतं आपण. नाही, त्याच्यावर आहे. तिथून आलो का आपण समोरच्या भिंतीपासून? नाही वर त्याच्यावर आहे. हे असं तिकडे मागे दिसतंय बघा अजून. कुठला? हा तेच तिकडंच आहे की. हे नाही आहे, ह्याच्याही वर परत गड आहे. बघ कसं आलं ते. हा क्लीन होतं, पण जेव्हा क्लीन होते ना तेव्हा भयानक होते ना. एकदम क्लीन दिसते. आम्ही जेवण करत आहोत तिथं छत्रीच्या खाली. पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा छत्रीच्या खाली पाऊस चालू आहे. पाऊस दिसत नाही तुम्हाला? दिसतंय धबधबा इथं खाली. असं बघा पाऊस मग असं बघा इकडं धुकं आलं परत. आता आम्ही जेवायला बसलो परत छत्रीमध्ये. लय आपला तो रे आमच्याकडे, आमचा कार्यक्रम लय आपला पण आहे. बिलकुल माणसं नाही मी, कोणाचं काम नाही तर गिरकणं. हा इथले सगळे तलाव भरलेले आहेत आणि पाणी बघा किती मस्त आहे. व्ह्यूज क्लिअर आहेत. डोंगरावर काय अजून धुकं उतरत नाही आहे.
आम्ही जरा खाली आलो आहे. येतानाचा रस्ता आमचा थोडा चुकलेला आहे, पण आम्ही जातो आहे वेळेवर. तो काही विषय नाही आहे. थोडंसं हाय अवघड, थोडंसं नाही अवघड, एवढं काय अवघड नाही आहे. बघा इथून वर चढायचं आहे. कुठलं म्हणता हो? कुठला कुंड? अमृतेश्वर काय? तुम्हाला माहिती आहे का इथं काय झालं? हां 11 मंदिर आहे. 11 मंदिर आहे. एक गणेशाचं मंदिर आहे ना, आणि 11 मंदिर आहे विष्णूंचे. विष्णूचे का सगळे? हां ओके का विष्णुकुंड, बरोबर बरोबर विष्णुकुंड. हां आणि अमृतेश्वर मंदिर कुठले? रतनवाडीच्या पायथ्याला असलेली रतनवाडी हे अमृतेश्वर. अरे हे डिझाईन जरा खूपच बारीक आहे. चप्पल काढूया इथं. हां होय, प्रवरा नदीचा उगम. इतक्या वर्षामध्ये पाऊस वारापासून हे मंदिराची डिझाईन अशी म्हणायला गेली तर कमी झालेली आहे. हे म्हणतो ना तू युवराज, असंच हे जे आहे ना डिझाईन असल्या याच्यापेक्षा खतरनाक डिझाईन आहे. होय होय होय, हे आता वर शेताला आहेत ना, असं असलं भरपूर डिझाईन आहेत. भरपूर हे खांब आहेत ना, त्याच्यापेक्षा मोठी डिझाईन तर भयानक आहेत. आता हे असलेच असेच ना, म्हणजे केली तीच आहे. लाईट लाव लाईट लाव लाईट लाव लाईट लाव लाईट लाव की. असंच सेम काय तिकडं पण डिझाईन खूप येतं. हे बघ इथं पाणी येते का आतमध्ये? जे पाणी सेम का पाणी तिथलं त्या कुंडातलं नाही पाणी म्हणजे दिसते घे कुंड पाण्यात गेलं घे. हे बघा लोक किती खुळे आहेत बघितलं काय? कधी सुचवणार आहेत काय माहिती. अजून डिझाईन आहेत की होत्या तरी पण थोडंसं हे बघ, हे दगड पण हे झाले रे जरा म्हणजे फिनिशिंग झाली आहे. इकडे काय होतं. चलो तुम्ही त्यात गेले का पलीकडच्या? नाही होत, सगळं धुकं होतं, काही कळलं नाही आम्हाला. अमृत कलश